मित्रांनो, सासूबाईचा तडका सुनबाईचा भडका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आमच्या सासूबाईंना बोंबील मिरचीचा ठेचा खाण्याची इच्छा झालेली आहे, तर तो आपण बनवूया. बोंबील मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इथे लसूण घेतलेला आहे, बोंबील घेतलेले आहेत, बोंबील साफ करून घेतलेले आहेत आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हा लसूण आपण सोलून घेतलेला आहे. इथे बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मी पीठ टाकलेलं आहे आणि या पिठामध्ये आता पाणी टाकून बोंबील आपल्याला स्वच्छ चांगले चोळून धुवायचे आहेत. असे बोंबील धुतल्यामुळे बोंबलाला जी घाण असते ती सर्व निघून जाते आणि बोंबील आपले स्वच्छ धुवून निघतात. इथे बघू शकताय बोंबील आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता तव्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि या तेलात आपण बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत. बोंबील चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि इथे बघू शकताय बोंबील आपले चांगले भाजले गेलेले आहेत, खरपूस असे. आणि याच तेलात आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. ह्या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि त्याला अशा चाकूने बारीक बारीक टोचा मारल्या होत्या, जेणेकरून मिरच्या तेलात टाकल्यानंतर तडतड उडू नये. आणि ह्या मिरच्या तळताना मी साईडलाच थोडी उभी राहिले होते. जे मिरच्या भाजतात त्यांना तर चांगलंच माहिती असेल, मिरची भाजताना त्याच्या जवळ थांबल्यावर मिरची जशी तडतड उडते तशी आपणही तडतड उडायला लागतो. या मिरच्या ज्या आहेत त्या तिखट आहेत, तुम्ही कमी तिखटेच्या मिरच्या घेऊ शकता. आणि इथे आपले बोंबील भाजून झालेले आहेत, मिरची भाजून झालेले आहे आणि हे सर्व आपल्याला तव्यामध्येच ठेचून घ्यायचं आहे चांगलं. मीठ टाकायचं आहे याच्यावर भरपूर असं. आणि इथे बोंबील मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे मित्रांनो. आणि हा ठेचा तुम्हीही ट्राय करून बघा नक्कीच, भारी लागतो. आणि हा ठेचा ट्राय करून झाल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं.